नमस्कार. मराठी सायफाय स्टोरिझममध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण कथा वाचतोय डॉक्टर मेघश्री दळवी यांची उपकार. अभिवाचक स्मिता पोतनीस. कोणी कोणावर उपकार केलेत ते आता बघूया आणि भविष्यात उपकार करण्या एवढी माणुसकी माणसात शिल्लक उरणार आहे का तेही बघूया. त्या छोट्याशा खिडकीतून बाहेरचं निळं आकाश आणि त्याच्याशी स्पर्धा करणाऱ्या गगनचुंबी इमारती फक्त दिसत होत्या. कसं असेल हे 23व्या शतकातलं जग? हे शहर कसं दिसत असेल? त्यातली माणसं काय करत असतील? हॉस्पिटलच्या पलंगावर पडून वाट पाहता पाहता वीणाच्या डोक्यात प्रश्नांचं एकच काहूर माजलं होतं. आणि आपल्याला एक नवं जीवन देणाऱ्या त्या दानशूर परोपकारी मीनाक्षी देवी कशा असतील? त्या कशा बोलतील आपल्याशी? त्यांना कधी एकदा भेटते असं वीणाला झालं होतं. तेवढ्यात दार उघडून एक सुंदर आणि नाजूक तरुणी आत आली. तिच्या दिमागदार रूपाकडे पाहून वीणाचं भानच हरपून गेलं. तिचा डौलदार राजेशाही थाट हॉस्पिटलच्या त्या वृक्ष सफेद खोलीशी एकदम विसंगत वाटत होता. तुम्ही मीनाक्षी देवी असणार? वीणाच्या तोंडून पटकन निघून गेलं. डॉक्टरांनी मला तुमच्याबद्दल खूप काही सांगितलंय, खूप काही. मला समजतच नाही की तुमचे आभार कसे मानायचे ते. वीणानं पलंगावरून उठण्याची धडपड केली, पण तिचं अंग अजूनही जड होतं. मीनाक्षीने हलकं स्मित केलं. तिचे पांढरे शुभ्र दात छान चमकून गेले. जागेवरूनच वीणाने मीनाक्षीचा हात हातात घेण्याचा प्रयत्न केला. तुम्ही किती दानशूर आहात मीनाक्षी देवी, किती परोपकारी. माझ्यासाठी किती खर्च केलात तुम्ही. मी क्रायोजेनिकली अतिशीत तापमानात निद्रित अवस्थेत किती वर्ष पडून होते. निदान 200 तरी नक्कीच. पण तुम्ही मला नवीन जीवन दिलं. बोलता बोलता तिला धाप लागली. जागृतावस्थेत येऊन तिला जेमतेम 3 दिवस झाले होते. अजून तिच्यात तेवढी शक्तीच नव्हती. मीनाक्षी शांत उभी होती. तिच्या चेहऱ्यावर एक अनोखं तेज होतं. कसे तुमचे आभार मानू ना तेच समजत नाहीये. वीणाने पुन्हा बळ एकवटलं. तुमच्यामुळे हा दिवस दिसतोय, नाहीतर? मीनाक्षी गप्पच होती. म्हणून वीणाने बोलणं पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न केला. 21व्या शतकात शास्त्रज्ञांच्या एका मोहिमेत मी सहभागी झाले होते. क्रायोजेनिक्सच्या शून्याखालच्या तापमानात मानवी शरीर गोठवून ठेवण्याची महत्वाकांक्षी मोहीम. त्यावेळी केवढाल्या जनसमुदायातून आमची निवड केली होती. मी तर आनंदाने वेडावूनच गेले होते. मीनाक्षी किंचित हसली. तिने आपला हात वीणाच्या हातातून अलगद काढून घेतला. पण वीणाचं लक्ष नव्हतं. ती आपल्याच नादात बोलत होती. तुम्हाला सुमारे 20 वर्ष असं गोठवून ठेवणार होते. त्या निद्रित अवस्थेत आमच्या शरीरातल्या प्रक्रिया जवळजवळ पूर्ण थांबणार होत्या. प्राणी हायबरनेशन मध्ये जातात ना हिवाळ्यात, तसं आम्ही राहणार होतो. मग 20 वर्षांनी पुन्हा आम्हाला जिवंत करून आमचा अभ्यास करणार होते ते. पण पुढे काय झालं कुणास ठाऊक. फंड्स कमी पडले असतील त्यांना. मीनाक्षीने कपाळाला किंचित आठ्या घालत तुटक उत्तर दिलं. वीणाच्या उत्साहावर जरा पाणी पडल्यासारखं झालं. पण तिला मीनाक्षी देवींची बाजूही योग्य वाटली. आपल्याकडे पुरेसा आर्थिक पाठबळ नसताना त्या शास्त्रज्ञांनी ही क्रायोजेनिक्सचं धाडसी पाऊल उचललंच कशाला? म्हणून मग या 23व्या शतकात मीनाक्षी देवींसारख्या दानशूर व्यक्तींना पुढाकार घ्यायला लागला होता. ती अतिशीत तापमानातून बाहेर नेहमीच्या तापमानाला आली होती. तेव्हा तिच्या डॉक्टरांनी तिला ही सगळी पार्श्वभूमी समजावून सांगितली होती. मीनाक्षी देवींसारख्या अतिशय श्रीमंत उद्योजिका पुढे आल्या म्हणून तर तिला एक प्रकारे हे जीवदान मिळालं होतं. थोडा श्वास घेऊन तिने पुन्हा जोर केला. मीही त्या मोहिमेत सहभागी होताना पुढचा विचार केला नव्हता. म्हणजे फंड्स वगैरे. देवाच्या दयेनं मला तुम्ही भेटलात म्हणून मी हे 23वं शतक प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहू शकणार आहे. मला किती आनंद झालाय कसं सांगू. मीनाक्षी पुन्हा एकदा हसली. ती जराशी वळली तेव्हा तिच्या किमती रेशमी ड्रेसची नाजूक सळसळ झाली.
वीणाची नजर तिच्या मोहक नितळ कायेवर वेड्यासारखी खिळून राहिली. मीनाक्षी बाजूच्या टेबलावर गेली आणि वीणा पटकन भानावर आली. उठून बसावं, मीनाक्षी सारखे सुंदर कपडे घालावे, नटावं आणि कुठेतरी फिरायला जावं तिला वाटायला लागलं. माणसांमध्ये मिसळावं, हसावं, बोलावं, नव्या जगात रंगून जावं. तिचं मन ओढ घ्यायला लागलं. आपल्या आईवडिलांचं काय झालं पुढे कुणास ठाऊक, पण हे जाणून घ्यावं का? जमलं तर एखादी नोकरी पकडून एक नवं आयुष्य सुरू करावं. एक प्रकारचा उत्साह तिच्या मनात दाटून आला. तिने त्या दृष्टीने बोलण्याचा प्रयत्न केला, पण तिचे शब्द अपुरे पडायला लागले. मीनाक्षी देवी, मला मला तुमचे खूप खूप आभार मानायचे आहेत. तुमच्या उपकाराची फेड करायची आहे. कशी करू ते समजत नाहीये. अतिशीत तापमानातून पुन्हा मूळ स्थितीत आणण्यासाठी तुम्ही खूप खर्च केला असेल. तुम्ही कसा चुकता करू ते सांगा. मी नक्कीच करेन. मी तरुण आहे, धडधाकट आहे. मला काहीतरी काम नक्कीच मिळेल. आणि मी काम करायला तयार आहे, जे मिळेल ते. मीनाक्षीने खिडकीजवळ जाऊन बाहेर नजर टाकली. वीणा पुढची स्वप्न रंगवत होती. माझ्या काळात ना मी संगणकाचं प्रशिक्षण द्यायचे. या काळातही देऊ शकेन, पण मला त्यासाठी आधी थोडं स्वतःला शिकून घ्यायला लागेल. अर्थात या 23व्या शतकात तुम्हाला माझ्यासारखे प्रशिक्षक लागत असतील की नाही कुणास ठाऊक. नाहीतर जे मिळेल ते काम करायला मी तयार आहेच. बोलताना तिला आता थोडासा आत्मविश्वास जाणवायला लागला, जरी धाप लागली होती तरी. मीनाक्षी तिच्या जवळ आली आणि तिने एक कागद पुढे केला. तिच्या हातातल्या अंगठीतला भला मोठा हिरा लखलखत होता. यावर सही कर. काय आहे हे? वीणाने तो कागद हातात घेतला. क्षणभर तिच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. तिने परत परत तो मजकूर वाचून बघितला. हे काय आहे? मी माझं हृदय तुम्हाला दान करायचं? होय. माझ्या 65 वर्षांच्या हृदयाला आता नव्या हृदयाची गरज आहे. म्हणून तुम्ही मला? हो, त्यासाठी तर तुला पुन्हा जिवंत केलंय. म्हणजे तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी मला या पूर्वावस्थेत आणलं? अर्थातच. पण मीच का? मीनाक्षीच्या रेखीव ओठांची कडा हलकी दुमडली. कारण तुझं हृदय या क्षणी जगातलं सर्वात उत्तम निरोगी हृदय आहे. म्हणून मला नव्या हृदयाचं रोपण करायचं आहे. पण आजच्या घडीला पृथ्वीवरच्या सर्व व्यक्तींच्या हृदयाची स्थिती फारशी खास नाही. म्हणून मी तुझ्यासारख्या शीतनिद्रेतल्या 2000 जणांच्या हृदयाची माहिती काढली. या सगळ्यामध्ये तुझं हृदय सर्वाधिक निरोगी आहे. म्हणून. आणि मी नाही म्हटलं तर? मीनाक्षीने खांदे उडवले. तिच्या कानातले माणकाचे लोलक लख्खन चमकून गेले. म्हणून बघ, तुला एकटीला या 23व्या शतकात राहून निभावणं शक्य होईल का? या हॉस्पिटलच्या खोलीबाहेरचं जग तुला ठाऊक आहे? काय करशील तू? कशी राहू शकशील? हा हॉस्पिटलचा खर्च, पुढचा सगळा खर्च कुठून आणि कसा आणणार आहेस? ही तर सरळ धमकी होती. असं आहे तर म्हणजे बाकी इतर प्रकारे तुम्ही जे देहाचं तारुण्य टिकवून ठेवलं आहे त्याला तितक्याच तरुण हृदयाची गरज आहे तर. मीनाक्षीने फक्त हातातलं पेन पुढं केलं. महागडं डिझायनर पेन. वीणाला एकदम मळमळल्यासारखं झालं. मीनाक्षीचं दिखाऊ ऐश्वर्य आणि पैशांनी विकत घेतलेलं तिचं कृत्रिम सौंदर्य तिला मातीमोल वाटायला लागलं. वा, मी समजत होते तुम्ही मला शीतनिद्रेतून बाहेर आणून माझ्यावर मोठे उपकार केलेत म्हणून. आता लक्षात येतंय, खरे उपकार तर माझे तुमच्यावर होणार आहेत, तुमचं चिरतारुण्य टिकवण्याच्या धडपडीसाठी. मीनाक्षीने तिच्याकडे दुर्लक्ष केलं आणि हातातलं पेन फक्त आणखी पुढं केलं. आणि तुम्हाला माझं हृदय देऊन मी काय करायचं? मागच्या पानावर लिहिलंय ते. मीनाक्षी निर्विकारपणे म्हणाली. वाच नीट. तुझं हृदय मला रोपण करायचं आणि माझं शिणलेलं हृदय तुला.
आणि मी कसं जगायचं तुमचं आजारी थकलेलं हृदय घेऊन? तुला कुठे जगायचंय? बोलता बोलता मीनाक्षीने थंडपणे पलंगाकडे हात केला. तू तर पुन्हा शीतनिद्रेत जायचंस, आणखीन 1.5-2 शतकांसाठी. धन्यवाद.